उत्तरकाशीमधून ही बातमी आहे आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील खीरगंगा नदीला मोठा पूर आलेला आहे। थर्ली या गावात ढिगारा आणि गाळ याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। काही वेळापूर्वीची ही बातमी आहे। अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होते। आपत्ती पथकं तातडीने दाखल झालेली आहेत, पण घटना इतकी गंभीर आहे की अजून नुकसान किती झालं याचीच माहिती मिळायला वेळ लागणार आहे। एका बाजूला धरालीचं दृश्य तुम्ही बघताय, उत्तरकाशीचं हे सगळं दृश्य आहे। व्हिडिओ मागे दिसतोय आणि तुम्हाला नेमकं घडलं काय ते दाखवण्याकरता हा रूट आम्ही दाखवतो आहोत। उत्तरकाशी, बद्रीनाथ, ऋषी मार्ग आणि तिथून हर्षिलकडे जाणारा मार्ग। धराली असं एक छोटंसं गाव आहे। या गावात ही गंगा वाहत आली आणि तिनं 50 स्टे होम्स आणि हॉटेल्स असतात त्यांच्यावरून पाणी गेलेलं आहे। त्यामुळे अनेक जण बेपत्ता आहेत। अनेक घरांचं, हॉटेल्सचं नुकसान झालेलं आहे। ढगफुटीच झाली आणि ढगफुटीमुळे सगळं पाणी खाली वाहत आलं। प्रवाह सुद्धा सोडला या नदीनं आणि धराली गाव वाहून गेलेलं आहे। आधी आणि नंतरचे दृश्य बघा। कुठे फटका जास्त बसलाय ते आम्ही लाल वर्तुळात तुम्हाला दाखवतो आहोत। ज्या बाजूला प्रवाह वाहत आला तिथून तो प्रवाह चुकला, म्हणजे प्रवाह सोडला या नदीनं आणि हे सगळं पाणी या हॉटेल्सवर, स्टे होम्सवर गेलेलं आहे। काही घरं सुद्धा असणार आहेत इथे, पण 50हून अधिक हॉटेल्स आणि स्टे होम्सवर पाणी गेलेलं आहे आणि प्रवाह इतका जबरदस्त होता की पत्त्याच्या बंगल्यासारखी ही घरं कोसळलेली आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला यांच्याशी बोलूया। प्रशांत, ही खूप गंभीर बाब आहे, धक्कादायक बाब आहे, काय सांगाल? अतिशय धक्कादायक प्रकारची दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीची परिस्थिती आपण संपूर्ण गावात आहे। उत्तर काशीच्या या हर्षिल परिसरामध्ये जी खीरगंगा नदी आहे, त्या खीरगंगा नदीच्या भागामध्ये ढगफुटी झाली आणि संपूर्ण पाणी जे आहे हे खीरगंगा नदीच्या पुराच्या रूपात धरारी गावात पोहोचलं आणि तिथे जर बघितलं धरारी गावांमध्ये ज्या पद्धतीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते, पाण्याचे लोट, ज्या पद्धतीनं माती, त्यानंतर झाडे, त्यानंतर दगड, ढोंडे हे सगळं घेऊन एका प्रवाहात निघत आहे आणि नदीने आपला प्रवाह सोडून तो प्रवाह गावाच्या दिशेत निघालेला आहे। आणि ज्या पद्धतीने जी परिस्थिती आहे, पाण्याची पातळी जी वाढली त्यामागे ढगफुटी असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे संपूर्ण परिसराची मोठी हानी झालेली आहे। 50 पेक्षा जास्त जे हॉटेल आहे आणि अनेक जे होमस्टे आहे ते त्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। शेकडोच्या संख्येनं लोक हे अडकून पडल्याची माहिती पुढे आलेली आहे। 50 ते 60 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे। घटनास्थळी SDRF, भारतीय लष्कर आणि इतर आपत्ती निवारण पथक देखील दाखल झालेलं आहे। बचाव अभियान सध्या आणि मदत कार्य जे आहे युद्धस्तरावरती सुरू आहे। स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीपासून सुरक्षित अंतर राखण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे। लहान मुलं आणि जनावरांना देखील नदीपासून दूर ठेवण्याचं प्रशासनाने सूचना दिल्या आहे। उत्तराखंडमध्ये ही परिस्थिती अतिशय भयावह निर्माण झालेली आहे। नक्की प्रशांत, क्षणार्धात ही परिस्थिती ओढावली उत्तरकाशी मधली ही घटना। जर तुम्ही ही दृश्य पाहाल तुमच्या अंगावर काटा येईल, मन विचलित होईल तुमचं। कारण अनेकदा आपण असं पाहिलेलं आहे की डोंगरावर जर पाऊस पडला तर अचानकपणे नदीचा प्रवाह वाढतो, पण ढगफुटी झाल्यामुळे इतका प्रवाह वाढला, अक्षरशः राक्षस जसं अंगावर यावा तसं हे पाणी खूप मोठ्या पद्धतीनं मोठ्याच्या मोठ्या उंच लाटांसह खाली नदीच्या प्रवाहात येताना दिसतंय। आणि इतकंच नाही तर त्याने नदीचा प्रवाह सोडला आणि धराली या गावामध्ये जे हॉटेल्स, घरं, होमस्टे होती ती सगळी पाण्यात गेलेली आहेत। तिनं प्रवाह सुद्धा बदललेला आहे। इकडे जर तुम्ही खालच्या बाजूला बघाल तर नदीचा प्रवाह सुद्धा बदललेला आहे। 50 ते 60 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। अनेक घरांचं नुकसान झालंय। ही नंतरची तबाही झाल्यानंतरची जी दृश्य आहेत ती छायाचित्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतायत। नवी दोन्ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर तुम्ही बघताय। कशा पद्धतीने पाणी जीरो ग्राउंड पे पहुंच चुके हैं। हमारे मुख्यमंत्री जी और हम लोग पूरे जो है वहाँ की निगरानी में हैं और अभी मुख्यमंत्री जी भी वहाँ का दौरा करेंगे, हम लोग भी वहाँ के दौरे के लिए निकलेंगे। अभी मैं चमोली में हूँ, लेकिन
जो वहाँ का दृश्य है, मुझे लगता है कि काफी नुकसान वहाँ होने की आशंका है। जैसे जिला प्रशासन वहाँ से पूरी अभी प्रथम दृष्टया में यह है कि हम बचाव कार्य पे लगे हैं सब लोग, कि वहाँ बचाव कार्य जो है जिला प्रशासन पूरा लगा है। स्थानीय लोगों से भी हमने अपील की है कि वो जिला प्रशासन को वहाँ पे सहयोग करें। और घटना काफी बड़ी है ये, मुझे लगता है कि इसमें पूरा हम उत्तरकाशी के लोगों के साथ पूरी सरकार खड़ी है। कोई भी वहाँ दिक्कत होगी तो सरकार उनके साथ हमेशा की तरह आज भी खड़ी रहती है। और हमारे मुख्यमंत्री जी खुद वहाँ की निगरानी में लगे, हम लोग भी पूरी उसकी निगरानी में लगे हुए हैं। धन सिंह रावत साहब, जो तस्वीरों में हम देख पा रहे हैं, बाईं तरफ के जो घर हैं नदी के बाईं तरफ, वो थोड़े सेफ नजर आ रहे हैं, लेकिन जो दाईं तरफ है वहां ताश के पत्तों की तरह घर ढहते हुए नजर आ रहे हैं। अब ये पूरा इलाका एक तरह से अनसेफ होगा, तो ऐसे में बड़ा चैलेंज आपके सामने कि लोगों को सेफ जगहों पर कैसे पहुंचाया जाए, उसके लिए सर क्या करेंगे? देखिए, निश्चित रूप से बड़ा चैलेंज तो है, लेकिन वहाँ पे हमारी SDRF होगी, सेना होगी, NDRF होगी, हमारे जो आपदा प्रबंधन के लोग हैं वो सब एक्सपर्ट लोग होते हैं। हमारा यही है कि लोगों को बचाव किया जाए, वहाँ पे लोगों को सुरक्षित स्थानों पर ले जाया जाए ताकि वहाँ ज्यादा दिक्कत हो। ये पूरा जो है सरकार का फोकस पहले इसी पे रहेगा। और सर अब 3 बज चुके हैं, तो अंधेरा होने में अब कम टाइम रहेगा, तो ऐसे में एक बड़ा चैलेंज वो भी है, अंधेरा होगा तो रेस्क्यू ऑपरेशन में ज्यादा दिक्कत आएगी। देखिए, रेस्क्यू ऑपरेशन के लिए जो भी संभव होगा वहाँ वो सब पूरा किया जाएगा। निश्चित रूप से समय की भी हम पे जो है बाध्यता रहती है, लेकिन उत्तराखंड में जब भी घटनाएं होती है तो हमारा जिला प्रशासन से लेके SDRF से लेके NDRF पूरा तत्पर रहता है। और मैं कह सकता हूँ कि कोई कमी सरकार की तरफ से वहाँ पे नहीं की जाएगी। सर जानी नुकसान की कोई अभी तक अपडेट आपके पास आया? देखिए, अभी जितना आप लोगों ने देखा वीडियो उतना मैंने भी देखा है, लेकिन अभी जिला प्रशासन जैसे वहां से हमको अपडेट करेगा फिर हम कुछ बता पाएंगे, लेकिन अभी नुकसान काफी होने की आशंका वहाँ पे जताई गई है। चमोली में आप हैं सर, कैसे जाएंगे वहां, कितनी देर में पहुंचेंगे आप? देखिए, अभी चमोली से तो वो बहुत दूर है, लेकिन चमोली में भी कई जगह आपदा आ रखे हैं। मैं वहीं के दौरे पे आ रखा हूँ, लेकिन वहाँ प्रभारी मंत्री जी, हमारे मुख्यमंत्री जी निश्चित रूप से वहाँ जल्दी दौरा करेंगे और हम भी वहाँ जरूर जाएंगे। अभी NDRF SDRF की टीम, अभी बताया जा रहा था कि NDRF की टीम 2 घंटा दूरी है, लेकिन उसके अलावा जिला प्रशासन वहां पर मुस्तैदी से जुटा हुआ है, लोकल स्थानीय लोग भी मदद कर रहे हैं सर। देखिए, निश्चित रूप से उत्तराखंड में एक बड़ी बात है भाई साहब कि हमारे स्थानीय लोगों का बहुत सहयोग जिला प्रशासन के साथ रहता है, सरकार के साथ रहता है। स्थानीय लोगों के कारण कई बार बड़ी घटनाएं हम लोग बचाया भी है और हमारे सरकारी सिस्टम भी पूरा वहाँ पे लग गया है। निश्चित रूप से हमें चाहते हैं कि पहले बचाव कार्य वहाँ पे जल्दी किए जाए। धन सिंह रावत साहब, आपने हमसे बात की इस मुश्किल समय में भी, शुक्रिया आपका, और हम उम्मीद करेंगे कि आप जल्द से जल्द पहुंचेंगे। और जो भी तर नेटवर्क 18ला उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती जी आपण ऐकत होतात। खूप मोठी घटना घडलेली आहे। अजून सुद्धा किती जण उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येत होती, आपण बघूया उत्तराखंडचे मुख्यमंत्री काय म्हणतायत। उत्तरकाशी जनपद के धराली क्षेत्र में बादल फटने की अभी सूचना आई है और बहुत तेज गति से मलबा आया है पानी के साथ। हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं। जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, NDRF SDRF, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है। काशीमध्ये ढगफुटी झालेली आहे आणि वर्तुळात तुम्हाला जे दिसतंय दृश्य ते भयंकर आहे, तुमच्या अंगावर काटा येईल। आणि जर तुम्ही ऐकत असाल, दृश्य बघता बघता ऐकत असाल तर तुमचं हृदय कापून जाईल अशा किंकाळ्या आपल्याला ऐकू येत आहेत। जरी लोक लांबून बघत असले आणि त्यांनी हा व्हिडिओ काढलेला असला तरी सुद्धा खरोखर अंगावर काटा येईल अशी दृश्य त्यांनी पाहिली। त्यांच्या समोर होत्याचं नव्हतं झालेलं त्यांनी पाहिलं आणि त्यामुळे या किंकाळ्या तुम्ही ऐकताय ज्याने तुमचं हृदय कापून निघेल। उत्तर काशीमध्ये हाहाकार झालेला आहे। वरून ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे मलबा आणि पाणी सगळं एकाच वेळेला खाली आलं आणि ते नदीच्या प्रवाहात वाहून गेलेलं आहे। अत्यंत धक्कादायक घटना, कुणाला कळायच्या आत धरालीचा एक भाग पाण्यात वाहून गेलेला आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संवाद साधला। अमित शहांनी माहिती समजून घेतलेली आहे, जाणून घेतलेली आहे काय नेमकं घडलंय आणि या सगळ्या विषयी आपण बोलूया। आमचे प्रतिनिधी
प्रशांत लीला रामदास यांच्याशी. प्रशांत, काय अपडेट? उत्तर काशीमध्ये जी घटना घडलेली आहे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीवर खास करून जर बघितलं तर उत्तर काशीमधील ही जी नदी आहे, या नदीमध्ये जे ज्या पद्धतीचा प्रवाह आला आणि मोठ्या प्रमाणात पाणी आलं, त्याच्यामुळे धरारी गाव जे आहे त्या गावामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती मुख्यमंत्री धामी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विस्ताराने चर्चा केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने जेही मदत उत्तराखंड मुख्यमंत्र्यांना हवी आहे त्या संदर्भातलं आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने धरारी गावाची चित्र आहे त्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्र्यांनी NDRF आणि सोबतच मुख्यमंत्री धामी यांना स्पष्ट केलं आहे की आपल्याला हवी ती मदत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येईल. साधारणतः 15 ते 20 मिनिटं या मुद्द्यावरती दूरध्वनीवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला माहिती देत होते. उत्तर काशीमध्ये घडलेल्या घटनेविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती घेतली. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी फोन केलेला होता आणि या बातमीपूर्वीच काही क्षणापूर्वी आपण उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र भट्ट यांची सुद्धा प्रतिक्रिया येते. भेज दिया गया है। मुझे लगता है कि बहुत जल्दी स्वास्थ्य विभाग की टीम वहाँ पहुंच गई। मौसम इस प्रकार का कि लोकल जो हैली है वो उसमें जाने की स्थिति बन नहीं पा रही है। बड़ी संख्या में त्रासदी की एक स्थिति बनी हुई है, लेकिन मुझे लगता है कि प्रशासन बहुत जल्दी इस सब चीज को काबू में करेगा। और सर, नजदीकी जो शहर हैं वो क्या श्रीनगर, नजदीकी लोगों ने भी वहाँ जाना प्रारंभ कर दिया। थोड़ा इस समय मौसम वो स्लाइड रुका है ऐसा बता रहे हैं। हमारे वहाँ के स्थानीय विधायक भी वहाँ पहुँच रहे हैं और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, क्योंकि पहाड़ के अंदर जहाँ भी आपदा आती है स्थानीय लोगों का बड़ा योगदान सहयोग होता है। उस आपदा में बचाव कार्य में उनकी एक भूमिका बने, जिससे आसपास की बड़ी संख्या में लोग वहाँ पहुंचे हैं। ये बहुत ही धार्मिक स्थल था, पर्यटक स्थल था, इसलिए स्वाभाविक रूप से होटल्स बहुत हैं। तो हम ईश्वर से यही प्रार्थना कर रहे हैं कि कम से कम कैजुअलिटी ना हो और सभी लोग बचाए जा सके। सर, कैजुअलिटीज हुई होंगी क्योंकि ये तो तस्वीरें इतनी भयानक है, उस बारे में कोई अपडेट, कोई जानकारी है सर आपके पास? अभी ऐसी कोई जानकारी आई नहीं है। जैसी कोई जानकारी आती है तो निश्चित रूप से मुख्यमंत्री साहब पहुंच रहे हैं क्या वहां पर? ऐसी कोई जानकारी मुख्यमंत्री जी को अभी क्यों जानकारी मिली है तो अभी जैसा रहेगा तो निश्चित रूप से जाएंगे। महेंद्र भट्ट सर, बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए। तो ये देखिए आप, बाद में तबाही। तर आपण या ढगफुटीनंतरची दृश्य पाहिली तर अंगावर काटा येईल अशी दृश्य आहेत. आपल्याला फक्त घरांची छपरं दिसत आहेत, त्याच्या खाली सगळा मलबा दिसतोय आपल्याला. ही ती दृश्य आहेत उत्तर काशीची. धरालीची सगळी घरं मलब्याखाली गेलेली आहेत. एक बाजू जी आहे, उजवी बाजू जी आहे ती थोडी वाचलेली आहे, पण डाव्या बाजूची जी घरं होती ती पूर्णतः मलब्याखाली गेलेली आहेत. फक्त आपल्याला घरांची छपरं, 2-2 मजली घरांची फक्त छपरं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे किती मोठी हानी झाली आहे याची कल्पनाच आपण करू शकतो. फक्त ही नंतरची दृश्य, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निवळल्यानंतरची. एका बाजूला समोरच्या डोंगरावर उभं राहिलेली लोक दिसत आहेत, ते परिस्थिती बघतायत. ही समोर दृश्य आपल्याला दिसत आहेत. अत्यंत धक्कादायक ही दृश्य आहेत. एक बाजू थोडक्यात वाचलेली आहे कारण प्रवाह त्या दिशेने नव्हता म्हणून ती बाजू वाचली, आणि इकडची डावी बाजू जी होती ती वाचू शकली नाही कारण प्रवाह नेमका समोरच होता. त्यामुळे ढगफुटी सदृश्य पावसामुळे जे काही खाली आलं, दगड धोंडे मलबा जो काही खाली आला तो सगळा या घरांवर गेलेला आहे. धरालीचा एक भाग पूर्णपणे या मलब्याखाली गेलेला आपल्याला दिसतोय. एकूण किती घरांचं नुकसान झालं, हॉटेल्सचं नुकसान झालं ते आपल्याला पुढच्या काही वेळात कळेल. गंगेचं हे रौद्र रूप आपल्याला बघायला मिळत आहे. खूप मोठी हानी झालेली आहे. ढगफुटीनं प्रचंड नुकसान केलेलं आहे. सध्या प्राथमिकता ही आहे की मदत कार्य होईल, पण तिथे पोहोचणं आधी गरजेचं आहे. मलब्याखाली अनेक हॉटेल्स आणि घरं अडकलेली आहेत. किती लोक त्यात असतील याची कल्पनाच आत्ता येऊ शकत नाहीये, पण आपण दृश्य बघू शकतोय. ढगफुटी सदृश्य पावसानं नदी पूर्ण खाली आली, नदीबरोबर मलबा खाली आला, नदीनं आपला प्रवाह सोडला आणि पूर्णपणे धरालीचा एक भाग या पाण्याखाली मलब्याखाली गेलेला आहे. त्यामुळे अनेक घरं तुटून पत्त्यासारखी खाली पडली, कोसळली. अनेक घरांचं नुकसान झालंय. या नदीनं प्रवाह सोडला आपला आणि मग 2 प्रवाह तयार झाले या नदीचे. जे रस्ते असतात म्हणजे 2 घरांमधले जे रस्ते असतात त्याच्यावरून मलबा खाली आलेला आहे. त्यामुळे मधल्या सगळ्या घरांचं नुकसान झालेलं आहे.
नदीचा प्रवाह उजव्या बाजूला नव्हता, तो डाव्या बाजूला होता, म्हणून डाव्या बाजूला खूप मोठं नुकसान झालंय. उजवी बाजू तशी थोडी सेफ राहिली आहे. तरी सुद्धा तिथपर्यंत पोहोचणं हे फार फार आता जिकरीचं आणि मुश्किलीचं होणार आहे. 3-3:30चा वेळ आहे. आता 6-6:30 वाजेपर्यंतच वेळ आहे बचाव कार्य करतात. त्यात किती लोकांना वाचवता येईल हे मोठं आव्हान आहे उत्तर काशीमधल्या यंत्रणांचं.